न्यूज, सच जरूरी है। आज दिनांक 17/9/2024 रोजी जो गणेशोत्सव सार्वजनिक सर्वत्र साजरा होत आहे त्याचा आज विसर्जन दिवस आहे आणि आज बहुतांशी जे गणपती मंडळ आहेत ते आज विसर्जनासाठी मिरवणूक काढतील। त्या अनुषंगाने आणि कालचा एक सेलिब्रेशनचा दिवस होता जसा ईद मिलाद, या अनुषंगाने देखील चांगल्या प्रकारे काल गीत चालती झाली आणि मिरवणूक जुलूस होता तो मुख्य जुलूस निघत होता। त्या जुलूसला ते समाविष्ट करून तो जुलूस देखील शांततेत पार पाडलेला आहे। त्याच प्रकारे आजचाही गणेशोत्सव जो सण आहे किंवा ज्या मिरवणुका आहेत गणेशोत्सव मंडळाचे सार्वजनिक आहेत किंवा घरगुती गणेशोत्सव बसवणारे घरगुती गणपती आहेत हे सर्वत्र आज विसर्जन होतील। आज आणि काही प्रमाणात उद्याही त्यांचा विसर्जनाचा हे आहे प्रयास आहे। मी आज जनतेला आवाहन करतो की पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत नागपूर शहरामध्ये विसर्जन जे आहे ते तिथून गणपती कन्हानला नदीला किंवा दुसऱ्या ठिकाण आहे मौदा नदी आणि तिसरं आहे ते स्थानिक लेवलला कॉर्पोरेशनने तयार केलेले कृत्रिम तलाव, अशा 3 ठिकाणी विसर्जन होत असतं। तर अशा ठिकाणी जे विसर्जनासाठी जे हायवेचा वापर करून कन्हानला आणि मौद्याला जाणारे जे गणपती आहेत ते संध्याकाळी साधारणतः त्यांनी लवकर त्या ठिकाणी जाऊन आपलं नाव नोंदणी करून विसर्जन करावं, जेणेकरून गर्दीचा आणि याचा अपव्यय होणार नाही किंबहुना कोणती दुर्घटना होणार नाही। सगळेजण रस्त्यावर एकदम जर जाण्याचा प्रयत्न करतील तर ट्रॅफिक वगैरेचा विषय होऊ शकतो किंवा रॅश ड्रायव्हिंग होऊन काहीतरी अपघात होण्याची पण शक्यता नाकारता येत नाही। करिता सगळ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने जर दिवसभरामध्ये जर गणपती नेण्याची व्यवस्था केली तर मला असं वाटतं की सगळ्यांना सोयीचं होईल आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत पण आपण त्यासाठी अवेअर राहू। पोलीस सक्षम आहे, पोलिसांच्या तर्फे 100% मनुष्यबळ वापरून आपण बंदोबस्त आपण प्लॅन केलेला आहे आणि अनेक ठिकाणी जे महत्वाचे पॉइंट आहेत, महत्वाचे प्रार्थना स्थळे आहेत किंवा महत्वाचे जे चौक रस्ते आहेत जिथे गर्दी होऊ शकते अशा सर्व ठिकाणी आपण व्यवस्थित बंदोबस्त तैनात केलेला आहे। मेन मुख्य मिरवणुका ज्या आहेत त्या मेन मुख्य भंडारा हायवे रोडनी आपल्याला कन्हानला जातील किंवा मौद्याला जातील यांनी विशेष सतर्क राहणे गरजेचं आहे आणि माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी देखील जनतेला यापूर्वी अनेक बैठकांमध्ये आवाहन केलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं नॉईज पोल्युशन झालं नाही पाहिजे। डीजे संदर्भात विशेष करून खास करून लक्ष देण्याची गरज आहे। काही लिमिटेड आवाजाची फ्रिक्वेन्सी असणं गरजेचं आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश घालून दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे डेसिबल नुसार राहत्या एरियामध्ये आणि इंडस्ट्रीयल झोन मध्ये जी मर्यादा पाळून दिलेली आहे त्याचं निश्चित सगळ्यांनी पालन करावं आणि आम्ही सतर्क आहोत। आम्ही देखील तशा प्रकारच्या जर व्हायलन्स होत असेल तर त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत। म्हणून जनतेचं आवाहन आहे की शांततेने आणि व्यवस्थित उत्साहामध्ये करा, पण बिलकुल लोकांना त्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यय व्हायला नको आणि इतर ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा वृद्ध इसम आहेत यांना त्या साऊंडचा किंवा त्या गर्दीचा किंवा त्या महिला आहेत किंवा प्रेग्नंट महिला आहेत किंवा बालक आहेत हरवण्याचे चान्सेस जास्त असतात। अशा सर्वांसाठी आपण एकमेकांना सहकार्य करून गणपती उत्सव साजरा करायला हवा। कधी ना कधीतरी याचा विसर पडत असतो लोकांना, तर ते थोडस आमच्याकडनं आव्हान आहे की यामध्ये सगळ्यांनी समाविष्ट करून आपला आनंद साजरा करावा। जे कृत्रिम तलाव आहेत त्या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी अनेक जे सार्वजनिक गणेशोत्सव पण येतील आणि घरगुती जे स्थापन केलेले गणपती आहेत ते देखील विसर्जन होतील। तर त्या ठिकाणी देखील एक लाईन मध्ये व्यवस्थित सगळ्यांना गणपतीचा विसर्जनाचा आनंद मिळणार आहे। तो आनंद आपण अबाधित ठेवून आपण एकमेकांनी सगळ्यांनी लाईन मध्ये व्यवस्थित दिलेल्या मार्गदर्शक सूचना असतील, मनपाचे काही नियम असतील त्या सगळ्यांना फॉलो करून आम्ही याबाबत सगळ्यांना अवेअर केलेलं आहे। कॉर्नर मीटिंग्स घेतलेल्या आहेत आणि बैठका देखील झालेल्या आहेत बऱ्याच वेळा। तर या अनुषंगाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या त्यांनी मार्गक्रमण करणं अपेक्षित आहे। सगळ्यांना हाय हेलो नमस्कार, मैं हूं पंकज विष्णु और आप देख रहे हैं MNS न्यूज।